पुढच्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांची घोषणा होईल। त्यात सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मुंबई पालिका निवडणुकीकडे। मुंबई पालिका निवडणूक कोण जिंकणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। सध्याच्या घडीला मुंबई पालिकेमध्ये एकत्रित शिवसेनेचे 93 नगरसेवक, भाजपाचे 82 नगरसेवक, काँग्रेसचे 31 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, मनसेचा 1 नगरसेवक, सपाचे 6 नगरसेवक, MIMचे 2 आणि अपक्ष 6 नगरसेवक अशी संख्या आहे। सध्याची राजकीय स्थिती पाहता शिवसेनेत आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे। त्यात राष्ट्रवादीची मुंबईत ताकद नाही आहे, शिवसेनेची आहे। या सर्व पार्श्वभूमीवर विचार करता भाजपाचे नगरसेवक 82 आहेत, ते त्यांचे वाढू शकतात। काँग्रेसची 31 नगरसेवकांची संख्या 31च्या आसपास राहील। सगळ्यांचं लक्ष आहे ते फुटलेली शिवसेना किती नगरसेवक जिंकून आणणार याकडे। ठाकरे 93चा आकडा टिकवू शकणार नाहीत। ठाकरेंना किती नगरसेवक जिंकता आणता येतील, तर शिंदे यांना या 93 मधील किती नगरसेवक हे जिंकून आणता येतील। शिंदे जितके नगरसेवक जिंकणार ते जाणार भाजपाकडे। त्यामुळे ठाकरेंच्या हातून मुंबई पालिका जाणार का? त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास काय समीकरणे बदलू शकतात? चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात। 2019 मध्ये पालिका निवडणुकीमध्ये कुणाचे किती नगरसेवक निवडून येतील याची सुरुवात भाजपापासून करूयात। भाजपाचे 2019 मध्ये 82 नगरसेवक होते, तर आता 2025 मध्ये महानगरपालिका निवडणूक होऊ शकते। या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाचे किती नगरसेवक निवडून येतील ते सुद्धा पाहूयात। तर भाजपाचे 2019 मध्ये 82 आणि शिवसेनेचे 84, त्यामुळे भाजपानं मुंबई महानगरपालिकेमध्ये बेस तयार केलाय। त्यामुळे पुढच्या काही दिवसात जेव्हा पालिका निवडणुका होतील तेव्हा भाजपा 82 जागा राखेलच, शिवाय त्यापेक्षा जास्त नगरसेवक ते निवडून आणतील। कसं काय? त्याचं कारण आहे 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि आताही ते मुख्यमंत्री आहेत। भाजपा सत्तेमध्ये आहे, 2018 पेक्षा अधिक ताकदीनं सत्तेमध्ये आहे। सध्या हिंदुत्वाचं वारं सुद्धा जोरदार आहे। शिवाय शिवसेना फुटलेली आहे। फडणवीसांच्या मदतीला एकनाथ शिंदे सुद्धा आहेत, जे ठाकरेंना संपवण्यासाठी टपून बसलेत। त्यामुळे राजकीय अभ्यासकांच्या मते भाजपा या वेळेस 82च नाही तर त्यापेक्षा जास्त नगरसेवक स्वतः एकट्याच्या जीवावर निवडून आणतील। त्यानंतर बघूया ठाकरेंची शिवसेना। ठाकरेंचे 2018 मध्ये 82 नगरसेवक होते, तेही सत्तेमध्ये असताना आणि शिवसेना एकसंध असताना। आता ठाकरे सत्तेमध्ये नाहीयेत, शिंदे बाजूला गेलेत। त्यामुळे ठाकरेंची मुंबईत ताकद असली तरी ठाकरेंच्या एकट्याच्या जीवावर ठाकरेंनी कितीही ताकद लावली तरी ठाकरेंचे राजकीय अभ्यासकांच्या मते 30 ते 40च्या वर नगरसेवक संख्या जाणार नाही। तिसरा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना। एकनाथ शिंदे सध्या सत्तेमध्ये आहेत, त्यातच त्यांच्या मागे भाजपाची ताकद राहणार आहे। कारण शिंदे आणि भाजपाला दोघांना मिळून ठाकरेंना संपवायचं आहे, विधानसभेत ते पाहिले। त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीत शिंदे आणि भाजपा ठाकरेंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, ठाकरेंना संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार हे ठरलेलं आहे। भाजपा त्यांची ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार उभे करतील हे ठरलेलं आहे आणि जिथे ठाकरेंची ताकद आहे तिथे शिंदेंना त्यांचे उमेदवार उभे करून भाजपा शिंदेंना साम दाम दंडभेद अशा सगळ्या प्रकारची ताकद देतील। त्यामुळे शिंदेंचे मुंबईत 40 ते 50 नगरसेवक निवडून येतील अशी सध्याची राजकीय स्थिती आहे। अर्थात भाजपा शिंदेंना इतकीही ताकद देणार नाहीत जेणेकरून ते भाजपापेक्षाही वरचढ होतील। चौथा पक्ष आहे मनसे। सध्या मनसेकडे एकच नगरसेवक आहे। राज ठाकरे मुंबई पालिकेसाठी ताकद लावतील। त्यांनी कितीही ताकद लावली तरी राजकीय अभ्यासकांच्या मते एकट्याच्या जीवावर ते 10च्या वर जाणार नाहीत। एकंदरीत विचार केला तर गेल्या अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा दशकं मुंबई पालिका ठाकरेंकडे होती, ती यावेळेस ठाकरेंच्या हातातून जाणार असं दिसतंय। अशीच राजकीय स्थिती राहिली तर मुंबई पालिकेवर पहिल्यांदाच ठाकरेंना बाजूला करून भाजपाचा महापौर बसेल आणि उपमहापौर असेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा। पण यामध्ये एक ट्विस्ट आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार हा। जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर मात्र निकालामध्ये फरक पडू शकतो। उद्धव ठाकरे हे रणनीती आखण्यात पटाईत आहेत, तर राज ठाकरे हे मैदान गाजवण्यात। ठाकरेंकडे नाही म्हटलं तरी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे। उद्धव ठाकरेंची मुंबईत ताकद आहे, दिमतीला 10 आमदार आहेत। हे दोघे एकत्र आले, उद्धव ठाकरेंनी रणनीती आखायला सुरुवात केली आणि राज ठाकरेंनी भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या अंगावर जायला सुरुवात केली तर भाजपा काही अंशी राज ठाकरेंना अंगावर घेईल, पण एकनाथ शिंदे थेटपणे राज ठाकरेंना अंगावर घेणार नाहीत। अशा वेळेस या दोघांनी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी मराठी कार्ड अत्यंत चालाकीनं खेळलं तर मात्र राजकीय अभ्यासकांच्या मते निकाल बदलू शकतो। पुन्हा एकदा ठाकरेंकडे मुंबई पालिका राहू शकते। ठाकरेंकडे पुन्हा 70 ते 80 पर्यंत नगरसेवक निवडून येऊ शकतात। भाजपा जे सध्याच्या घडीला 82च्या वर जातील अशी स्थिती आहे, ते 82च्या आसपासच राहतील। तर राज ठाकरेंच्या मनसेला सुद्धा संजीवनी मिळू शकते। त्यांचे 40 ते 50 नगरसेवक निवडून येतील। फटका बसेल तो शिंदेंना। शिंदेंचे 40 ते 50 नगरसेवक थेट 10 ते 15 वर येतील, तर शिंदेंचे अनेक नगरसेवक मनसे पाडेल असंही राजकीय अभ्यासकांना वाटतंय। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।